बातमी आहे राजकीय संशय कल्लोळाची। 28 जानेवारी अर्थात राज्यासाठी ही तारीख जी आहे ती अत्यंत दुर्दैवी ठरलेली होती, कारण 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानं राज्य हादरून गेलं। त्यानंतर अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर अनेकदा घातपाताची शंकाही उपस्थित करण्यात आली। मात्र आता खुद्द शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी एक प्रेझेंटेशन देऊन अजित पवारांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले। फक्त प्रश्नच नाही तर एक मोठा दावाही केला, ज्यामुळे राजकीय वातावरण तापू शकतं। पाहूया। मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाने गेल्याशिवाय गत्यंतर नाही। समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। पायलटला माहीत होतं विजिबिलिटी नाही, तरी तो हिरोगिरी करायला का गेला? तब्बल 1.25 तासांचं प्रेझेंटेशन आणि असंख्य प्रश्न। हेच प्रश्न उपस्थित करत असतानाच रोहित पवारांनी गंभीर आरोप केले अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरून। अनेक थेरीज गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल होत आहेत, त्यामुळे दादांच्या अपघातावरून संशय कल्लोळ निर्माण झाला होताच। त्यात रोहित पवारांनी काही थेट प्रश्न उपस्थित करत ती दुर्घटना म्हणजे अपघात नाही तर घात असल्याचा संशय व्यक्त केला। एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। आता इतका मोठा दावा करत असताना रोहित पवारांनी एक टाइमलाईनही सांगितली। त्यात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आधी बघा। ऐनवेळी विमानाचे पायलट का बदलले? दादांच्या दौऱ्याची वेळ आणि विमानाची वेळ का बदलली? पायलटला विमान अपघात घडवून आणायचा होता का? दृश्यमानता नसतानाही विमानाचं लँडिंग का केलं? ट्रान्सपॉन्डर 1 मिनिट आधी बंद का केला गेला? पायलट मेडेऐवजी ओ शिट असं का ओरडली? विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टीम का बंद होती? आदल्या रात्री उशिरा फाईलवर सही करण्यासाठी कुणी दबाव आणला? याच 3 महत्त्वाच्या बाबी घातपाताचा संशय व्यक्त करत असताना इस्रायली गुप्तहेर यंत्रणा असलेल्या मोसादचं त्यांनी उदाहरण दिलं। सखोल अभ्यास करून रोहित पवारांनी हे प्रेझेंटेशन दिल्याचं दिसून आलं। VSR कंपनीबद्दलचे तांत्रिक मुद्दे तर त्यांनी उपस्थित केलेच, त्यासोबत अजितदादांना आदल्या रात्री उशीर का झाला याबाबतही शंका उपस्थित केली। मला जे कळालेलं आहे, सही करावीच लागते, फार महत्त्वाची फाईल आहे, आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल, आणि मग दादांनी ती सही केली। ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। आता पूर्व विदर्भातील हा नेता कोण यावर रोहित पवारांनी उघडपणे बोलणं टाळलं, पण गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादांना कसली तरी भीती होती असं सांगत रोहित पवारांनी अजितदादांविषयीचंच एक उदाहरण दिलं। गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही, म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते, आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची। मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो। दादांनी आपल्या सवयी बदलल्या होत्या, मलाही काळजी घेत राहा असे सल्ले दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं, पण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी विमान सेवा पुरवणारी कंपनी, विमानाचे पायलट यांच्यावर मोठे आरोप केले। आता याच्यामध्ये VSR संदर्भात गंभीर बाबी आहेत, आणि काय कोणाला बघितलं पाहिजे, ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे, आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। कारण विमानतळावर गेल्यानंतर पोलिसाला, खाकी वर्दीच्या व्यक्तीला आत जाण्याची परवानगी तिथं नसते, तिथं CISF असेल, नाहीतर केंद्रीय जे काही एजन्सीज असतील त्याच तिथं जातात, नाहीतर इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर CID करू शकत नाही।
करू शकतं, कपॅसिटी आहे, पण ते कुठलं तर क्रिमिनल म्हणजे कुठं खून झाला, कुठं काय झालं, पण हा विषय हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या रिलेटेड आहे. त्यामुळे अशीच एजन्सी द्यावी लागेल जी अनुभवी आहे. एक आपली इंडियाची घ्या आणि बाहेरच्या 2 घ्या, अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. तूर्तास तरी VSR कंपनीनं रोहित पवारांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. 28 जानेवारीला संध्याकाळीच शरद पवारांनी विमान दुर्घटनेत कोणताही घात नाही असं तातडीनं सांगितलं होतं. पण आज 13व्या दिवशी रोहित पवारांनी मात्र 100% घातपातच असल्याची शंका उपस्थित केली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या याचा महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. प्रेझेंटेशन संपताच पत्रकारांनी रोहित पवारांना शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न विचारला, तर त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथं दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतो आहे. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो, तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवारसाहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं, याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. रोहित पवारांनी तयारी केली होती तसं त्यांनी प्रेझेंटेशनही दिलं. त्यामुळे आता लक्ष लागलंय ते तपास यंत्रणेच्या अहवालाकडे आणि त्यातील खुलाशाकडे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.